Welcome, all of you. Welcome to the discussion of the political science on this very new platform, Political Science by प्रल्हाद महापारी. And of course, मी प्रल्हाद महापारी तुमच्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण डिस्कस करणार आहे या पार्ट 2 मध्ये पर्टिक्युलरली ते म्हणजे सिलेबस डिकोडिंग, की PSIR चा सिलेबस कसा डिकोड केला पाहिजे आणि त्या अनुषंगाने कशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस केली पाहिजे. सो लेट्स बिगिन. सो सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की PSIR चे 4 पार्ट आहेत. त्यातला पहिल्या पार्टवरती फोकस करायचा आहे. बाकीच्या 3 पार्टचा सध्या विचार करायचा नाही प्रिपरेशन सुरू असताना. पहिल्या पार्टमध्ये टोटल तुम्हाला दिसून येतील तुमच्याकडे पहिल्या पार्टच्या पहिल्या सेक्शनमध्ये 10 पॉइंट्स आहेत. ते 10 पॉइंट्स प्रामुख्याने काय बघा. पहिला पॉइंट आहे पॉलिटिकल थिअरीज, मिनिंग अँड अप्रोचेस, की राजकीय सिद्धांत, त्याचे काय अर्थ असतील, वेगवेगळे प्रकार असतील, अप्रोचेस असतील, पद्धती असतील, ते सर्व. मग बरेचसे लोक काय करतात, इथून टीचिंग करायला सुरुवात करतात किंवा इथून तुम्ही सेल्फ स्टडी करायला सुरुवात करतात. बट इथं प्रॉब्लेम असा आहे काय, लेट सपोज पॉलिटिकल थिअरी मी समजून सांगायला सुरुवात केली आणि पॉलिटिकल थिअरीमध्ये मी एक गोष्ट सांगितली, बिहेवियरलिझम, की तुमचा वागणूक संदर्भातील काही जो वाद आहे किंवा तो जो सिद्धांत आहे तो सिद्धांत काय आहे. पण त्यासाठी मला आधी लिबरलिझम समजणं गरजेचं आहे. उदारमतवाद काय आहे. सपोज तुम्ही जर दुसरा सुद्धा सिलेबसचा पॉईंट पाहिला, पहिला सिलेबसचा पॉईंट, त्यानंतर दुसरा थिअरीज ऑफ स्टेट, राज्याचा सिद्धांत. मग राज्याच्या सिद्धांतामध्ये आपल्याला हे 6 सिद्धांत शिकायचे आहेत आणि ह्या 6 सिद्धांतामध्ये उदारमतवाद, नव उदारमतवाद, मार्क्सवाद, ठीक, किंवा त्याला साम्यवाद, कम्युनिस्ट पण म्हणतो आपण, कम्युनिझम, साम्यवाद, प्लुरलिझम, सो अनेकांतवाद किंवा बहुत्ववाद. मी हे जे वर्ड्स आहेत ना, हे सिलेबस मधून उचललेले एमपीसीच्या ऑफिशियली. त्यानंतर पोस्ट कॉलोनियल म्हणजे उत्तरवासातिकवाद आणि फेमिनिझम म्हणजे स्त्रीवाद. बट मला लिबरलिझम जर इथं स्टडी करायचं की लिबरलिझम मध्ये उदारमतवादाचा राज्याचा सिद्धांत काय आहे, तर मला अगोदर उदारमतवाद काय हे माहिती पाहिजे ना. मग उदारमतवाद काय आहे हे शिकण्यासाठी, समजण्यासाठी मला जावं लागतं पॉइंट नंबर 8 कडे. इथं दिलंय पॉलिटिकल आयडिओलॉजीज, राजकीय सिद्धांत, आणि यामध्ये दिलाय उदारमतवाद. बट मग उदारमतवाद आहे इथं स्टडी करावं लागेल. मग मला हे कळालं की मला पॉइंट नंबर 1 आणि 2 च्या स्टडी करण्याच्या अगोदर मला पॉइंट नंबर 8 स्टडी करणं गरजेचं आहे. मग पॉइंट नंबर 8 मध्ये सुद्धा खूप सारे राजकीय सिद्धांत दिलेले, जसं उदारमतवाद असेल, समाजवाद असेल, मार्क्सवाद असेल, त्यानंतर फाशीवाद म्हणतो आपण त्याला, गांधीवाद आणि स्त्रीवाद. बट मग पहिलाच पॉइंट घेतला उदारमतवाद. मग उदारमतवादाचे जनक कोण आहे, त्यांनीच उदारमतवादाची तत्व सांगितली, त्याच्यातून आपल्याला उदारमतवाद कळणार आहे. मग उदारमतवादाचे जनक लॉकला म्हटलं जातं. मग त्यासाठी लॉकचं उदारमतवादाबद्दल काय म्हणणं आहे हे माहिती पाहिजे. नाहीतर मी जर म्हटलं उदारमतवादाचे जनक लॉकला म्हणतात, तुम्हाला तिथे काहीच कळणार नाही उदारमतवाद. मग त्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला जावं लागतं पॉइंट नंबर 10 कडे, आणि मग तिथे लक्षात येतं की वेस्टर्न पॉलिटिकल थॉट. आणि मग ही आहे ट्रिक्स तुमच्या PSIRच्या प्रिपरेशन, की जोपर्यंत पॉइंट नंबर 10 वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर म्हणजे पाश्चिमात्य विचारवंत पूर्णपणे डिटेल थरोली, मी याला वर्ड वापरतो नेहमी विद्यार्थ्यांना समजून सांगताना, घोळून पेने, एवढे डिटेलमध्ये जोपर्यंत तुम्ही स्टडी करणार नाही तोपर्यंत सिलेबसच्या कोणत्याही पॉइंटला वाचण्यात अर्थ नाही. मी तुम्हाला समजून घेण्याचं मिनिंग काय, फॉर एक्झाम्पल मॅकियावेलीला फादर ऑफ रिअलिझम पण म्हटलं जातं, वास्तववादाचा जनक पण म्हटलं जातं. तुम्हाला दिसून येईल IR मध्ये सुद्धा पेपर 2 मध्ये रिअलिस्ट थिअरी आहे, म्हणजे जे थिअरी ऑफ अप्रोचेस आहेत, अप्रोचेस ऑफ IR आहेत. सपोज हा पार्ट आहे सेकंड, त्याच्यामध्ये तुम्ही जर 5वा पॉईंट पाहिला, अप्रोचेस टू द स्टडी ऑफ IR, यामध्ये तुम्हाला दिसून येईल सेकंडच पॉईंट आहे रिअलिस्ट, म्हणजेच रिअलिझम, वास्तवा स्टडी करायचा आहे. त्या वास्तवासाठी फादर ऑफ रिअलिझम पुन्हा एकदा मॅकियावेली, म्हणजे ऍटलीस्ट रिअलिझमचे प्रिन्सिपल्स काय, तत्व काय, हे माहिती पाहिजे. मग सिम्पली मला सांगण्याचं उद्दिष्ट की संपूर्ण वेस्टर्न पॉलिटिकल थॉट जोपर्यंत स्टडी होत नाही तोपर्यंत तुमचा कोणत्याही PSIRच्या सिलेबसला हात लावता कामा नये, कारण तो समजणार नाही व्यवस्थित. कदाचित पाठांतर होईल, कोणी समजून सांगण्याचा प्रयत्न करेल, बट लाईक अनालिटिकल अंडरस्टँडिंग बिल्ड होणार नाही. कोणीतरी जोपर्यंत पाया मजबूत होणार नाही तोपर्यंत घराच्या डागडुगीचा विचार करायचा नाही, घराच्या पेंटिंगचा विचार करायचा नाही, नाही भिंतींचा ना स्लॅबचा, फक्त पाया म्हणजे पायाचा विचार करायचा आहे. आणि हा 10वा पॉईंट आणि 8वा पॉईंट हा तुमच्या PSIRचा पाया आहे. सो तुम्हाला याच क्रमाने स्टडी करायचे. मग तुम्ही म्हणसाल नाही सर, मग मला काही रॅन्डमली स्टडी करता येतील का, नाही, याच क्रमाने करायचे. कारण सांगतो, प्लॅटो हा फादर ऑफ पॉलिटिकल फिलॉसॉफी असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, तो एक प्रकारे राजकीय विचारधारा ज्या आहेत, फिलॉसॉफी, राजकीय तत्वज्ञान, त्याचा तो जनक आहे. मग जनक, त्याच्यामुळे त्यांनी राजकीय विचारधारा किंवा राजकीय विचार काय मांडले याबद्दल तुम्हाला स्टडी करावं लागेल. पॉलिटिकल सायन्स, राज्यशास्त्राचा जनक कोण असेल, ते अरिस्टॉटल आहे.
हे दोन तुम्हाला फिलॉसॉफिकल तुमची तत्वज्ञानाची अंडरस्टँडिंग बिल्ड करतील. त्यानंतर येतं मॅकियाव्हेली. आता मॅकियाव्हेली जोपर्यंत तुम्ही स्टडी करणार नाही तोपर्यंत होप स्टडी करता येणार नाही, जोपर्यंत होप स्टडी करणार नाही तोपर्यंत लॉक करता येणार नाही, जोपर्यंत लॉक नाही करणार तोपर्यंत जीएस मिल नाही करणार, आणि जोपर्यंत हे चारही होणार नाही तोपर्यंत मार्क्स पॉईंट नाही, जोपर्यंत मार्क्स स्टडी करत नाही तोपर्यंत ग्रामसी मध्ये अंडरस्टँडिंग करण्यात मुश्किल येते, डिफिकल्टी येते. कसं मी सांगू, मॅकियाव्हेली यांनी नेशन स्टेटचे सिद्धांत मांडला की त्याच्यापासून नेशन स्टेट ओरिजिन झालं सुरुवात. जोपर्यंत नेशन स्टेटची कन्सेप्ट कळणार नाही तोपर्यंत स्टेट म्हणजे काय, राज्य म्हणजे काय, आणि राज्याचा उदय कसा झाला हे कळणार नाही. आणि राज्याच्या उदयाचा सिद्धांत होब्सनी मांडला, ज्याला आपण सोशल कॉन्ट्रॅक्ट थिअरी म्हणतो. कारण त्याच्या काळात इंग्लिश थिंकर आहे हा, सो होब्सच्या काळात राज्याचा उदय कसा झाला हे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्याच्या बुकमधून, लेवियाथन. मग राज्याचा जो सामाजिक कराराचा जो सिद्धांत आहे, सोशल कॉन्ट्रॅक्ट म्हणतो आपण त्याला, तो समजून घेण्यासाठी मॅकियाव्हेलीचं बॅकग्राऊंड समजणं गरजेचं आहे की नेशन स्टेट कसं इमर्ज झालं. होब्स नाही समजला तर होब्सने जे स्टेट ऑफ नेचर मांडलं, सोशल कॉन्ट्रॅक्ट थिअरी मांडली, त्यालाच पॅरलली बट थोडीशी डिफरंट थिअरी लॉकनी कशी मांडली कळणार नाही. कारण लॉकच्या स्टेट ऑफ नेचर हे होब्सच्या स्टेट ऑफ नेचर म्हणजे एक प्रकारे नैसर्गिक अवस्थेपेक्षा वेगळे, आणि जोपर्यंत होब्सचं नैसर्गिक अवस्था समजणार नाही तोपर्यंत लॉकची समजणार नाही, स्टेट ऑफ नेचर समजणार नाही. आता लॉक हा उदारमतवादाचा जनक आहे, बट जर कोणी खरंच उदारमतवादी असेल तर ते जेएस मिल असं म्हटलं जातं. सो जेएस मिलनी ज्या गोष्टींबद्दल बोललं, म्हणजेच रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट असेल, आपली लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्याबद्दल बोललं असेल, आपल्या जीविताच्या स्वातंत्र्याबद्दल बोललं असेल, आपल्या भाषण स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोललं असेल, हे स्वातंत्र्याचे मूल्य कुठून आले तर उदारमतवादामध्ये. त्यासाठी लॉक स्टडी करणं गरजेचं. आणि हे शेवटी चारही फिलॉसॉफर्स काय रिप्रेझेंट करतात, दे रिप्रेझेंट द बुर्जवा क्लास, कॅपिटलिस्ट क्लास. कॅपिटलिस्ट म्हणजे भांडवलशाही, आणि जोपर्यंत भांडवलशाही समजणार नाही तोपर्यंत भांडवलशाहीला जे क्रिटिसिझम केलेलं आहे मार्क्सने ते समजणार नाही. जर तुम्हाला मार्क्सचं क्रिटिसिझम समजून घ्यायचं असेल भांडवलशाहीचं, तर भांडवलशाही काय आणि ते चार थिंकर सांगतात. आणि जोपर्यंत मार्क्स समजला नाही तोपर्यंत मार्क्सला सुधारवण्यासाठी जे प्रयत्न केले ग्रामसीकडून, की जो स्वतः एक मार्क्सवादी होता, तो समजणार नाही. सो एकमेकांवर कसे इंटरलिंक ते समजून घ्या. आणि मग मी सांगेल पहिला 1 महिना हे स्टडी करायचं. तुम्ही म्हणता एका पॉइंटला 1 महिना गेला, बिलीव्ह मी, जर तुम्ही हा 1 महिना व्यवस्थित स्टडी केला, हे 10 सिलेबसच्या 10व्या पॉईंटमध्ये सगळे 9 थिंकर्स, तर पुढचे संपूर्ण पीएसआरचा सिलेबस 3 महिन्यात कव्हर होतो. दॅट्स द ब्युटी. हे सगळीकडे पाय आहे, तुम्हाला दिसून येईल सगळीकडे ह्याच गोष्टींचं रिपिटेशन नंतर, पण याला समजण्यासाठी वेळ द्यायचा आहे. ठीक आहे. तो सगळ्यात पहिल्यांदा पॉइंट असेल 10 नंबरचा, आणि इथे मात्र नोटबुक घेऊन मार्क करा. मी आता क्रम सांगणार आहे कोणत्या क्रमानुसार तुम्ही स्टडी करायचं आहे. सर्वप्रथम वेस्टर्न पॉलिटिकल थॉट, त्यानंतर यायचं आयडियोलॉजिकल, कारण का त्याच्या बेसिसवर आपल्याला आयडियोलॉजी समजतील, आणि आयडियोलॉजीच्या बेसिसवर सगळ्या थिअरी समजतील. या आयडियोलॉजी स्टडी करायच्यात. 8 नंबरचा पॉईंट. हे 2 पॉईंट झाले की ते पुन्हा एकदा सेकंड रिडिंग साठी घ्यायचे, पुढे जायचं नाही, पुन्हा एकदा सेकंड रिडिंग साठी घ्यायचे. आता मात्र समजून घ्यायचे, पॉईंट बाय पॉईंट, लाईन बाय लाईन समजून घ्यायचे. तिथं माझी तुम्हाला व्हिडिओ लेक्चर सिरीजची मदत होणार आहे की लाईन टू लाईन समजून घेण्यासाठी, आणि तिथे तुम्हाला सगळे पूर्ण लेक्चर सिरीज मी अवेलेबल करून देणार ह्या 2 पॉईंटसाठी. ऍटलिस्ट हे 2 पॉईंट समजले, त्याची कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग झाली की मग नोट्स काढायला सुरुवात करायची. आणि मी शिकवताना तुम्हाला समजून सांगताना डिस्कशन्स मध्ये नोट्स कशा काढायच्या, कोणते पॉईंट्स नोटमध्ये आले पाहिजेत, कोणते नाही, हे कुठे वापरता येतील इथपर्यंत डिस्कशन करणार आहे. तर तुम्हाला तिथंच नोट सुद्धा काढता येऊ शकते. 8 नंबरचा पॉईंट झाला. त्यानंतर जायचंय जस्टिसकडं, कारण लिबरलिझमचीच थिअरी मांडलेली पुढं एक लॉजिकल एक्सटेन्शन पण म्हटलं जातं, बट नाहीये डेफिनेटली, त्याच्यामध्ये पण डिफरन्स पर्स्पेक्टिव्ह आहेत. बट कन्सेप्शन ऑफ जस्टिस, जे रॉल्स थिअरी ऑफ जस्टिस, रॉल्सचा न्यायाचा सिद्धांत स्टडी करायचे, आणि त्या अनुषंगाने त्याचे कम्युनिटेरियन क्रिटिक्स असतील ते सुद्धा स्टडी करायचे आहेत. म्हणजे समूह लक्ष टीकाकार म्हणतो आपण त्यांना. सो त्या समूह लक्ष टीका सुद्धा स्टडी करायच्या, आणि फक्त समूह लक्ष टीकावरच नाही बाकीच्या स्टडी करायच्यात. बट नोट्समध्ये प्रिपेअर करताना समूह लक्ष टीकांवरती लक्ष द्यायचं, कारण त्यावरती क्वेश्चन येणार आहे. जस्टिस झाल्यानंतर इक्वॅलिटी, राईट्स, डेमोक्रेसी, कन्सेप्ट ऑफ पॉवर, ह्या खालचे 4, 5, 6, 7 हे चारही पॉईंट सिक्वेन्शियली घ्यायचे आहेत. राहिले पॉईंट फक्त पहिले 2, ते म्हणजे पॉलिटिकल थिअरी आणि थिअरीज ऑफ स्टेट. हे एकदा हे 3, 4, 5, 6 झाले की मग तुम्ही थिअरीज ऑफ स्टेटकडे यायचं. याला रिझन पण सांगतो. बऱ्याच वेळा तुम्हाला थिअरीज ऑफ स्टेट समजण्यासाठी स्टेटचा एक्झिस्टन्स बद्दल क्वेश्चन पडतो की स्टेट काय आहे, आणि त्यासाठी तुम्हाला
हे काही जस्टिस हे प्रिन्सिपल्स माहिती असणं गरजेचं आहे, न्यायाचे सिद्धांत माहिती असणं गरजेचं आहे, डेमोक्रॅटिक स्टेट माहिती असणं गरजेचं आहे, जेणेकरून कळेल की न्यू लिबरल जे आहेत ते कोणत्या प्रकारचं स्टेट त्यांना पाहिजे. त्यांना एक प्रकारे प्रातिनिधिक स्वरूपाचं पाहिजे की त्यांना डेलिब्रेटिव्ह स्वरूपाचं पाहिजे. डेलिब्रेटिव्ह म्हणजे चर्चात्मक, त्याला विमर्शकारी स्टेट असं पण म्हटलेलं किंवा डेमोक्रेसी म्हटलेलं. सो डेमोक्रेसी पाहिजे का, हे सगळ्या गोष्टी इथं समजायला हेल्प होईल. आणि शेवटी तुम्ही पॉलिटिकल थिअरी, मिनिंग अँड अप्रोचेस स्टडी केलं तरी चालेल, किंवा हे 2 पॉईंट कोणत्याही क्रमाने करा, तुमच्या चॉईस. बट जोपर्यंत हे पॉईंट होत नाही ना तोपर्यंत त्या गोष्टींना हात लावायचा नाही. आणि सगळ्या शेवटी हे पूर्ण झाल्यानंतर एक पॉईंट राहतो, तो म्हणजे इंडियन पॉलिटिकल थॉट. हा पूर्णपणे ऑल टुगेदर डिफरंटली प्रिपेअर केला तरी चालेल, सगळ्यात शेवटी प्रिपेअर केला तरी चालेल, इथे या ठिकाणी प्रिपेअर केला म्हणजे हे 9 पॉईंट झाल्यानंतर 10व्या ठिकाणी घेतला तरी चालेल, तुमची चॉईस. ठीक आहे. कारण याचे लेक्चर थोडेसे मी उशिरा टाकणार आहे, लेट टाकणार आहे, त्याच्यावरती डिटेल डिस्कशन करून डिटेल नोट्स तयार करायला वेळ लागणार आहे. सो मी नंतर टाकणार आहे. आणि प्लस याचा काही कुठे बाकीच्या गोष्टींशी संबंध नाही, आयसोलेटेड टॉपिक आहे. ठीक आहे. हे झालं PSR 1A. याला तुम्हाला 1 महिना जाणार आहे, कदाचित वेस्टर्न पॉलिटिकल थिंकरलाच 1 महिना जाईल आणि बाकीच्या पुढच्या याला 15 दिवस जातील. सो 1.5 महिना जाईल, कदाचित काहींना जर सुट्टी घेतली, टंगळ मंगळ गेली, 2 महिने जातील. हरकत नाही, घाबरायचं नाही, 2 महिने याला लागणार आहे. हे एकदा प्रिपेअर झालं एवढ्या चांगल्या स्ट्रॉंग पद्धतीने, मी सांगितलं ना मगाशी वळतो घोळून पेलेत, तर याला तुम्ही ते घोळून पेले की तुम्हाला पुढचं लागणारा जो टाइम आहे तो फार थोडक्यात, फार थोडा सिलेबस राहतो. त्यानंतर एकदम फक्त रिडिंग करायचं, नोट्स काढायच्या, डन. पहिल्याच रिडिंग मध्ये सुद्धा तुम्ही नोट्स काढायला तयार होऊ शकतात, अनालिटिकल अंडरस्टँडिंग सुद्धा तयार होईल. त्यानंतर मात्र आपण साइड बाय साइड जसं शक्य होईल मला तसं PSR पेपर 2 चा फर्स्ट पार्ट पण सुरू करणार आहोत. आता मी पेपर 1B कडे नंतर येतो, त्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवेल. कारण आज इम्पॉर्टंट आहे सिलेबस डिकोड मध्ये, जे पहिल्या महिन्यासाठी तुम्हाला सिलेबस डिकोड मिळून जाईल, एक डायरेक्शन मिळून जाईल. पेपर 2 कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स आणि IR. आता आपण IR म्हणजे काय पाहतो का, मी एका ठिकाणी जोक्स पार्ट म्हणून सांगतो, थोडस साईड म्हणून. मी एका ठिकाणी एक लेक्चर ऐकलं होतं, ठीक आहे, ऑफलाईन होतं. त्या लेक्चरमध्ये IR चे सर होते, ऑप्शनल शिकवत होते, आणि त्यामध्ये त्यांनी सुरू केलं होतं आणि ते 15 दिवस हे शिकवत होते की IR मध्ये हे देश आहेत, हे देशांच्या ह्या संघटना आहे, सार्क आहे, त्या सार्क मध्ये 8 देश आहेत, त्या सार्कची स्थापना ह्या काळी झाली, त्याच्यामध्ये एवढे सारे देश आहेत, त्यांच्यामध्ये हे करार झालेले आहेत, त्या करारांचे हे वैशिष्ट्य आहेत, ही युनायटेड नेशन आहे, तिचे एवढे सारे अंग आहेत किंवा विभाग आहेत, त्याच्या एवढ्या साऱ्या एजन्सीज आहेत सगळे, आणि त्याचे हेडक्वार्टर या ठिकाणी आहे. बिलीव्ह मी, जर तुम्ही हे IR म्हणून बघत असाल ना ऑप्शनल कडे, तर तुम्हाला IR चा अंदाजच नाही. ठीक आहे. सो अशा प्रकारे दिशाभूल होते मुलांची, टाइम जातोय, एनर्जी जाते, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा पर्स्पेक्टिव्ह जातोय, तुम्ही लॉस्ट होताय पूर्णपणे, की ऑप्शनल म्हणजे काय हेच कळत नाही. मग तुम्ही म्हणसाल ऑप्शनल म्हणजे काय, किंवा त्यातला IR म्हणजे काय, की फक्त 2 देशामध्ये काय संबंध हे स्टडी करायचंय का, की आज 2 प्राईम मिनिस्टर्स भेटले आणि त्यांनी हे गोष्टी सांगितल्या. नाही, तुम्हाला अनालिटिकल अंडरस्टँडिंग डेव्हलप करावं लागेल, कारण तुम्ही त्यांचं एक्सपेक्टेशन आहे तुम्ही इंडियन फॉरेन पॉलिसी ऑफिसर होणार. सो त्यावेळेस तुमच्या पॉलिसी फॉर्म्युलेशन मध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये तुम्हाला कॉन्ट्रीब्युट करता येईल, अशा पद्धतीने तुम्हाला प्रिपरेशन करायचं. मग त्यासाठी काय करावं लागेल बघा, सगळ्यात पहिल्यांदा थेरॉटिकल अंडरस्टँडिंग. सी, जोपर्यंत तुमची थेरॉटिकल अंडरस्टँडिंग बिल्ड होत नाही ना, तोपर्यंत ह्या वरवरच्या जो मुलाम आहे ना, की बरेच जण जाहिराती करतात ह्या गोष्टी सांगून, त्या गोष्टींना बळी पडायचं नाही, त्यातूनच प्रिपरेशन मध्ये डायव्हर्जन होतं. या डिस्ट्रॅक्शन कडे मी पुन्हा एकदा येणार आहे. बट आता सध्या काय सांगतो मी, की डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाही, डायव्हर्ट व्हायचं नाही, फोकस करायचा थिओरिटिकल अंडरस्टँडिंग बिल्ड करायला. जोपर्यंत तुम्ही स्वतः काही कमवणार नाही, तोपर्यंत फक्त टॉपरच्या आन्सर कॉपी पाहून तुम्ही काही प्रिपरेशन करू शकत नाही. वा वा किती सुंदर कॉपी आहे आणि मी अशा पद्धतीने उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करेन. तो तशा पद्धतीने उत्तर लिहू शकलाय कारण त्याची थिओरिटिकल अंडरस्टँडिंग खूप स्ट्रॉंग आहे. सो तुम्ही थिओरिटिकल गोष्टींकडे लक्ष द्यायचं. आता इथं काही सिक्वेन्स नाहीये, तुम्ही कशाही पद्धतीने सिक्वेन्सनी प्रिपरेशन करू शकता, कारण तुमची थिओरिटिकल अंडरस्टँडिंग ऑलरेडी बिल्ड आहे. उदाहरण सांगायचं झालं तर बिल्डिंग उभे करत असताना काही लोक आधी स्लॅब टाकतात, नंतर नंतर वॉल्स उभ्या करतात. आजकाल पद्धत निघाली वॉल्स उभ्या करायच्या नंतर स्लॅब टाकायचं. दोन्ही जस्टिफायबल आहेत, दोन्ही योग्य आहे, तुम्हाला ज्या पद्धतीने योग्य वाटत. बट मी रिकमेंड करेल सगळ्यात पहिल्यांदा टॉपिकला सुरुवात करायची, तो म्हणजे अप्रोचेस टू द स्टडी ऑफ IR, की IRच्या थिअरीज. मग आयडियलिस्ट म्हणजे आदर्शवाद असेल, की नेहरूंनी नेहमी आदर्शवाद स्वीकारला असं त्यांच्यावर टीका केली जाते, तो आदर्शवाद. रिअलिझम असेल, की जे नेहमी सांगतात की 2 देश आहे ना युद्धाला तयार आहेत नेहमी, काही तर तुम्ही नेहमी कोट ऐकला असेल, एकतर देश युद्धामध्ये असतो किंवा युद्धाच्या तयारीत असतो, ते लोक म्हणजे रिअलिस्ट.
ती काय डिटेल त्या थिरीज बघायच्यात आपल्याला. त्यानंतर मार्क्सवाद्यांनी कसं सांगितलंय, त्या मार्क्सवादी लोकांनी किंवा मार्क्सिस्ट लोकांनी थिरी आयआरच्या थिरीबद्दल काय सांगितलं, उदाहरणार्थ लेनिन असेल. त्यानंतर फंक्शनलिस्ट, कार्यात्मक म्हणतो की वेगवेगळे डायमेन्शन्स आले फंक्शनलिझम, की कार्य म्हणजे जसं जसं आयआरचं ऑपरेशनलायझेशन सुरू झालं प्रॅक्टिकल लेवलला, तशा प्रकारे जसं पोस्ट कॉलोनियस्ट असतील. फंक्शनलिस्ट वन ऑफ द स्ट्रक्चरलिस्ट येते, सिस्टीम थेरी, व्यवस्था सिद्धांत, की जगामध्ये सध्या सिस्टीम काय, तुम्ही सिस्टीमचा प्रिन्सिपल फिजिक्समध्ये स्टडी केलेला असेल. एक सिस्टीम आहे, आयसोलेटेड एन्व्हायरमेंट आहे, ते कसं रिॲक्ट करतं. सो ती सिस्टीम काय इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये, त्याबद्दल हे डिस्कशन करतो. एकदा तुमचे अप्रोचेस टू द स्टडी ऑफ आयआर झालं की मग तुम्ही कोणत्याही क्रमाने घेऊ शकता, आहे त्या क्रमाने घेऊ शकता. फक्त हा जो पॉइंट आहे 3 नंबरचा, पॉलिटिक्स ऑफ रिप्रेझेंटेशन अँड पार्टिसिपेशन, तो लगेच प्रिपेअर करायचा नाही. बाकी सर्व प्रिपेअर करून घेतलं सायमल्टेनियसली तरी चालेल. तो का प्रिपेअर करायचा नाही सांगतो. आता पहा हा पॉइंट, पॉलिटिक्स ऑफ रिप्रेझेंटेशन अँड पार्टिसिपेशन. आता या पॉइंटमध्ये सपोज तुम्हाला दिसत जरी नसेल ना यामध्ये, तर तुम्ही तुमच्यासमोर सिलेबसची कॉपी ठेवू शकता. सो पेपर 2च्या पार्ट ए मधील हा पॉइंट नंबर 3 ना, पॉलिटिक्स ऑफ रिप्रेझेंटेशन अँड पार्टिसिपेशन, याच्यात सिलेबसचं पॉइंट्स काय आहेत पहा. पॉलिटिकल पार्टीज, प्रेशर ग्रुप्स, सोशल मुवमेंट्स इन ऍडव्हान्स इंडस्ट्रियल अँड डेव्हलपिंग सोसायटी. हा सिलेबसचा पॉइंट इथे तुम्हाला अनुभवायला मिळेल. पहा, पार्टी सिस्टीम आणि सोशल मुवमेंट, भले तो इंडियन कंटेक्स्ट मध्ये इथे आणि तो इंटरनॅशनल कंटेक्स्ट मध्ये, पण बेसिक तर सेम आहे ना. सो पार्टी सिस्टीम आणि सोशल मुवमेंट. सो ह्या सोशल मुवमेंट स्टडी केल्या तर हे 2-3 पॉइंट सोबत स्टडी करायचे, क्लब टुगेदर. ते शेवटी केले तरी चालेल, काही हरकत नाही, ते एकत्र स्टडी करता येते. ठीक आहे. असं ओव्हरलॅपिंग टॉपिक खूप आहे. त्यांनी फक्त सिलेबस मोठा दिलाय त्याच्यामुळे लेंदी वापरतो. तुम्हाला मी अजून एक्झाम्पल सांगतो. फॉर एक्झाम्पल पहा, आता इथे पहा, इथे दिले त्यांनी राईज ऑफ सुपर पॉवर्स, म्हणजे महासत्तांचा उदय. याच्यामध्ये न्यूक्लिअर थ्रेट दिले, कशा प्रकारे न्यूक्लिअर हे आहे, थ्रेट निर्माण होते, हे आण्विक शस्त्रास्त्र स्पर्धा चालू आहे. बट त्याचबरोबर हा जो 11 नंबरचा पॉईंट आहे, ज्याला आपण कंटेम्पररी ग्लोबल कन्सर्न्स म्हणतो, म्हणजे सध्याच्या समकालीन आंतरराष्ट्रीय समस्या, याच्यामध्ये पुन्हा एकदा न्यूक्लिअर प्रोलिफरेशनचा टॉपिक. सेम टॉपिक आहेत, दोन्ही एकाच टायमाला प्रिपेअर करायचे आहेत. आणि एवढंच काय, तुम्हाला आणखीन एकदा दिसेल इथे पहा, इंडिया आणि न्यूक्लिअर क्वेश्चन, चेंजिंग परसेप्शन्स अँड द पॉलिसी, हा पार्ट बी मध्ये आहे पीएसआर पेपर 2च्या. हेच तिन्ही पॉईंट सोबत प्रिपेअर करायचे. सेम कंटेंट आहे, सेम नोट्स आहेत बऱ्यापैकी. डेफिनेटली थोडंसं छोटं मोठं कमी जास्त असतं, जसं की तुम्हाला या पॉईंटमध्ये शिकायला मिळाल की इंडियाची न्यूक्लिअर पॉलिसी काय आहे आणि त्याच्यावरती कमेंट्स काय आहेत, राईट. सो त्याची डॉक्ट्रिन काय. बट हे तिन्ही सोबत करायचं. आणखीन एक एक्झाम्पल सांगतो. इंडिया अँड द युएन सिस्टीम, रोल इन युएन पीस कीपिंग, इंडियाचं कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावं म्हणून असलेली मागणी. आणि तुम्हाला इथे परत तो पॉईंट दिसेल, युनायटेड नेशन आणि इन्व्हिसॅज रोल, ऍक्च्युअल रेकॉर्ड, फंक्शनिंग, युएन रिफॉर्म्स कोणते, कायमस्वरूपी सदस्यत्व. सो तो सेम पॉईंट आहे, तुम्ही सोबत तयार करू शकता. ठीक आहे. पुन्हा मी इथे सांगितलं. आता हे पॉईंट्स बघा, इथे डेमोक्रेसी आहे, ह्युमन राईट्स आहेत, एन्व्हायरमेंट, ह्युमन राईट्स, जेंडर जस्टिस. हे तिन्ही पॉईंट तुम्ही ह्याच वेळेस प्रिपेअर करू शकता ज्यावेळेस तुम्ही इथे सुद्धा सोशल मुवमेंट स्टडी करताय पहिल्या पार्टमध्ये. ह्युमन राईट्स मुवमेंट्स, वुमेन्स मुवमेंट्स म्हणजे जेंडर जस्टिस आणि एन्व्हायरमेंटलिस्ट मुवमेंट, फक्त इंडियन कंटेक्स्ट मध्ये. दॅट्स इट. त्यानंतर अजून सांगेल मी तुम्हाला. पहा, इथं तुम्हाला हा जो डेमोक्रेसीचा जो पार्ट आहे, हा डेमोक्रेसीवरती आपण एक थिअरीज ऑफ डेमोक्रेसी पाहिजे. यातून तुमचा डेमोक्रेसी नावाचा जर एसे आला किंवा डेमोक्रेसी संदर्भात पूर्ण कंटेंट तयार होते. बिलीव्ह मी, याच्या पलीकडे काही सुद्धा वाचावं लागत नाही, काही सुद्धा रीड करावं लागत नाही. ठीक आहे. या टेररिझम सारख्या टॉपिक मधून तुमचं पूर्णपणे सिक्युरिटीचा पर्स्पेक्टिव्ह तयार होतोय. ठीक आहे. आता आणखीन पहा, मी कसं डिटेलमध्ये तुम्हाला स्टडी करून देतोय पहा, आणि किती ओव्हरलॅपिंग हे पण पहा. या टेररिझम मध्ये सिक्युरिटीचा पार्ट कव्हर झाला, प्लस इथे पहा, इथे एक पॉइंट आहे आणखीन, नॉन अलाइनमेंट मुवमेंट, एम्स अँड अचिव्हमेंट्स, राईट. आता हा पॉइंट, आणि पहा इथे एक इंडियाज कॉन्ट्रीब्युशन टू द नॉन अलाइनमेंट, सेम पॉइंट आहे, सोबत प्रिपेअर करा. आता इथे एक पॉइंट आहे बघा, इंडिया आणि साऊथ एशिया. हा एंटायर पॉइंट तुम्हाला जीएस साठी इम्पॉर्टंट आहे, पूर्ण त्याच्या नोट्स जीएस पर्स्पेक्टिव्ह इम्पॉर्टंट आहे, राईट. बट याच मध्ये तुम्हाला दिसून येईल रिव्हर वॉटर डिस्प्यूट तुमचं तयार होतंय, इलिगल क्रॉस बॉर्डर मायग्रेशन तयार होते, बॉर्डर डिस्प्यूट तयार होते, इथनिक कन्फ्लिक्ट आणि इन्सर्जन्सीज तयार होतात, जे की संपूर्ण सिक्युरिटीचा पॉइंट आहेत. लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम सुद्धा तुमचा सिक्युरिटीचा पॉइंट आहे, तो सुद्धा कव्हर होऊन जातो इथे. लक्षात येते तुमचं सिक्युरिटी पण बऱ्यापैकी इथं कव्हर होते. सो आणि मग इथे तुम्हाला बऱ्यापैकी दिसून येईल की इथं आपण साऊथ एशियन कंट्रीचा स्टडी करायचा आहे इथे, राईट. नेबरहुड आपलं,
इथे इम्पॉर्टंट ग्लोबल पॉवर्स आणि ग्लोबल पॉवर्स मध्ये पण फार ठराविक आहे, सगळ्या कंट्रीचा स्टडी करायचा नाहीये. USA, युरोपियन युनियन, जपान, चायना, रशिया, फार ठराविक कंट्रीचा स्टडी करायचा आहे आपल्याला. ठीक आहे, अफगाणिस्तान, इराक म्हणजेच वेस्ट एशिया, इस्रायल, ठीक आहे, एक्सेट्रा, US आणि इस्रायल दिलेले. सो हे लिमिटेड कंट्रीचे, इव्हन फ्रान्सचा पण उल्लेख नाही याच्यात, जर्मनीचा उल्लेख नाही. ठीक आहे, सो लिमिटेड कंट्रीचा आपल्याला स्टडी करायचा आहे, खूप सारा स्टडी असं पण नाही. त्यानंतर पहा, इथे पहा इंडिया आणि ग्लोबल साऊथ याच्यामध्ये लिडरशिप रोल इन डिमांड फॉर न्यू इंटरनॅशनल इकॉनॉमिक ऑर्डर आणि WTO निगोशिएशन्स. हे WTO निगोशिएशन स्टडी करत असताना तुम्हाला लक्षात येईल, तुम्ही ऑलरेडी इकॉनॉमीचा WTOचा पार्ट कव्हर करताय. यस, डेफिनेटली कव्हर होतो की कशा कोणत्या कोणत्या अग्रीमेंट्स आहेत, त्याचे निगोशिएशन कसे चालू आहेत, कोणते ऍक्सेप्टेबल केले आहेत, कोणते ऍक्सेप्ट करत नाहीये, त्याच्या मागचे रिझन्स काय, संपूर्ण इथं कव्हर होऊन जाते. तुमचा इकॉनॉमीचा WTOचा पार्ट कव्हर होतोय. अजून मी तुम्हाला एक्झाम्पल देईल. इथे ज्यावेळेस तुम्ही एन्व्हायरमेंट मुवमेंट स्टडी करताय, पर्टिक्युलरली ग्लोबल पर्स्पेक्टिव्हली, त्यावेळेस तुम्हाला पूर्णपणे एन्व्हायरमेंटचे युनायटेड नेशन फोरम फॉर क्लायमेट चेंज, आपण UNFCCC म्हणतो, ती ऑर्गनायझेशन, त्याचे जे COP, ज्याला COP28, 27 आहे, हे पूर्ण स्टडी करायचे. एन्व्हायरमेंटचं सगळं होऊन जाते क्लायमेट चेंजच्या पर्स्पेक्टिव्हने, कोणते अग्रीमेंट्स आले, ते का आले, कशा प्रकारे आले, त्याच्या मागचे रिझन्स काय काय आयडियोलॉजीज चालू आहे, सगळ्या गोष्टी स्टडी होऊन जातात. सो तिथे एक बराचसा पार्ट तुमचा कव्हर होऊन जातो. ठीक आहे, इथे बघा, फ्रॉम ब्रिटन वुड्स टू WTO. ब्रिटन वुड्स म्हणजे कोण, IMF आणि वर्ल्ड बँक, टू WTO इथपर्यंत होऊन जाते. ठीक आहे, ग्लोबलायझेशन, ग्लोबलायझेशन तर वरती पण टॉपिक आहे आणि इथे पण टॉपिक आहे ग्लोबलायझेशन. आणि ह्या ग्लोबलायझेशन मध्ये जागतिकीकरणावरती एसे आला तर पूर्ण एसेचं कंटेंट A to Z कंटेंट इथून तयार होते. ठीक आहे, त्यानंतर पहा, ट्रान्सनॅशनल ऍक्टर्स आणि कलेक्टिव्ह सिक्युरिटी. कलेक्टिव्ह सिक्युरिटी म्हणजे NATO वगैरे इथे युनायटेड नेशन येतं, पण ट्रान्सनॅशनल ऍक्टर्स, मल्टीनॅशनल कंपनीज आणि टेररिस्ट, NGOज, हे पॉईंट सोशल जस्टिस मधले, सिक्युरिटी मधले, ते कव्हर होऊन जातात ते. ठीक आहे, सिक्युरिटी कव्हर होतोय बऱ्यापैकी, याच्यामध्ये सायबर सिक्युरिटीचा पार्ट येतोय कव्हर. ठीक आहे, आता पहा, सो बऱ्यापैकी ओव्हरलॅपिंग आहे आणि हे सब्जेक्ट सोबत प्रिपेअर करायचे. सो ज्या ज्या वेळेस मी ते सब्जेक्ट शिकवत जाईल, स्टेट येऊन, त्यावेळेस मी तुम्हाला ते सब्जेक्ट तशा पद्धतीने सांगत जाईल की आता काय करायचंय, पुढचं काय असेल, आणि एक वीकली व्हिडिओ टाकत जाईल की वीकली तुम्हाला काय करायचं शॉर्टमध्ये रील्सच्या स्वरूपात, की तुम्हाला या वीकमध्ये काय प्रिपेअर करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर पहा, आता राहिला पार्ट तो म्हणजे हा पेपर वन मधला B पार्ट, ज्याला आपण IGP म्हणतो, इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स. आता पहा, हे इंडियन गव्हर्नमेंट ऑफ पॉलिटिक्स मध्ये जर तुम्ही पहिला पॉईंट पाहिला, इंडियन नॅशनलिझम म्हटलेले आहे त्याच्यामध्ये, पॉलिटिकल स्ट्रॅटेजीज ऑफ इंडियाज फ्रीडम स्ट्रगल, कॉन्स्टिट्यूशनलिझम टू मास सत्याग्रह, नॉन कॉपरेशन, सिव्हिल डिसोबिडियन्स, मिलिटंट अँड रिव्हॉल्युशनरी मुवमेंट, पीजंट मुवमेंट, वर्कर मुवमेंट, एंटायरली कव्हर होती मॉडर्न हिस्ट्री. बिलीव्ह मी, 1857च्या पुढची संपूर्ण मॉडर्न हिस्ट्री. आणि इथं ब्युटी पण काय सांगतो, इथं सुंदर काय गोष्ट आहे, जी मुलं GSच्या पर्स्पेक्टिव्हने करतात ना, त्यांच्यापेक्षा चांगली अंडरस्टँडिंग तुमची मॉडर्न हिस्ट्रीची होऊन जाते, चांगली तुमच्या लक्षात राहतं पाठांतर. कारण तुम्ही इथं बिपिन चंद्रा रेफर करणार आहे, बाकीच्यांना स्पेक्ट्रम किंवा इथले लोकल कोणते असतील ते वाचू द्या, जे की ते आपल्याला प्रिलियमसाठी वाचावं लागेल, नंतर ते विषय सोडून द्या. पण मुलांचं त्याच अँगलनी तयार होणार आहे फक्त मेन्सचं. सो बट तुम्हाला इथं काय फायदा होणार आहे, तुम्हाला इथं ऑप्शनल मध्ये बिपिन चंद्रा वाचल्यानंतर हे पूर्णपणे कव्हर होणार आहे, आणि त्यात मॉडर्न हिस्ट्री सुद्धा तुमच्या ऑप्शनल सोबत कव्हर होते. सो हिस्ट्री सारख्या गोष्टी कव्हर होतात, अजून काय पाहिजे. इव्हन तुम्ही जिओग्राफीमध्ये सुद्धा खूप सारे सब्जेक्ट्स आहेत, त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल जिओग्राफी आहे, ऍग्रिकल्चर जिओग्राफी आहे, क्लायमेटॉलॉजी एक्सेट्रा. त्याच्यामध्ये एक क्वेश्चन असतो, तो म्हणजे जिओ पॉलिटिक्स. त्यासाठी वाचायची गरज नाही, ते जिओग्राफीवाल्यांना उलट रादर आपलं रेफर करावं लागतं कंटेंट. आपलं जिओ पॉलिटिक्स सारखा एक क्वेश्चन कम्प्लीट कव्हर होऊन जातोय. ठीक आहे, आता इथं पहा, त्यानंतर इंडियन नॅशनल मुवमेंटचे पर्स्पेक्टिव्ह काय काय, लिबरल पर्स्पेक्टिव्ह, सोशलिस्ट म्हणजेच काय, याच्यामध्ये आपल्याला स्टडी करायचे आहेत वेगवेगळे जे फिलॉसॉफर्स आहेत इंडियाच्या कंटेक्स्ट मधले. वरती तर स्टडी करणारच आहोत, त्याचबरोबर MN रॉय असतील, रामास्वामी नाईक, ज्यांना आपण PRR म्हणतो, नंतर फुले असतील, आंबेडकर असतील, या सगळ्यांचे व्ह्यूज इथं स्टडी करता येतील आपल्याला, जेणेकरून ते डायरेक्ट तुम्हाला एसे मध्ये वापरता येतील, इथिक्स मध्ये वापरता येतील, मॉडर्न हिस्ट्री मध्ये वापरता येतील, ऑप्शनल तयार होतं, GS2 मध्ये वापरता येतील, सोशल जस्टिस मध्ये वापरता येईल, सोशल इश्यूज मध्ये वापरता येईल. सो ती अंडरस्टँडिंग इथं तुमची तयार होईल. त्यानंतर मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, याच्यावरती तुम्हाला प्रिलियमला क्वेश्चन दिसतील MPSC मध्ये, म्हणजे सुरुवातीच्या काळात संविधान सभा, त्याच्या समित्या एटसेट्रा, तो संपूर्ण पार्ट इथं कव्हर होतोय. ठीक आहे, सेलेंट फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, इथून लक्ष्मीकांतचा म्हणजेच कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट सुरू होतो. बट
इथे फरक काय आहे? इथे थोडंसं डिस्क्रिप्टिव्हली तयार करायचं आहे. त्यासाठी कंटेंट काय लागणार आहे तुम्हाला आता विचार करायचा आहे का नाही. जर तुम्हाला आता प्रश्न पडला ना सर आता याचं कसं करायचं उत्तर दिलेलं आहे याचा विचार करायचा नाही. विचार करायचा वेस्टर्न पॉलिटिकल थिंकरचा. बिलीव्ह मी जे लोक या व्हिडिओला फॉलो करून किंवा जे लोक मला पर्सनली ओळखतात आणि ते फॉलो करतील त्यांना लक्षात येईल की 4 ते 5 महिन्यानंतर तुम्ही ह्या स्टेजला असं ना तुमचं प्रिपरेशन जर सिन्सिअरली फॉलो केलं मला तर किंवा माझा अप्रोच किंवा मी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही रॅशनली अंडरस्टँड करून तुमच्यानुसार अडॉप्ट केल्या आणि सिन्सिअरली फॉलो केलं. आणि माझ्याजवळ असे उदाहरण पण मी तुम्हाला सांगेल पण त्यांचे उदाहरण गेले 6 महिने झाले सिन्सिअरली फॉलो करतात ते. आज त्यांचा ऑप्शन तुमच्याच एमपीसीचे विद्यार्थी ऑप्शनल कव्हर आहे, GS2 कव्हर आहे, GS4 इथिक्स कव्हर आहे. काही 3 महिन्यापासून फॉलो करतात ते ऑप्शनल ऑलमोस्ट संपत आलाय. आणि मी प्रत्येक गोष्ट त्यांना हेल्प करायला आहे. त्यांना काही कन्वर्ट करायला प्रॉब्लेम आलं मी कन्वर्ट करून देतोय. सर एखादा आर्टिकल नाही समजत आहे मी तुम्हाला आर्टिकल कन्वर्ट करून देतोय, समजून सांगतोय, त्यावरती पण लेक्चर टाकतो. सो तुम्हाला प्रत्येक स्टेपला हेल्प करेन जर तुम्ही माझ्या अप्रोच झाले. तर मोमेंट तुम्ही दुसरा अप्रोच स्वीकाराल ना तर मला हेल्प करणं कठीण जातं कारण मग तुमच्या डोक्यामध्ये कन्फ्युजन क्लिअर होत जातं आणि मला प्रत्येक वेळेस ती गोष्ट जस्टिफाय करण्यात एनर्जी जाते. परिणामी डिसइंटरेस्ट होऊन जातो. मी म्हणत नाही माझा अप्रोच फॉलो केला तरच मी गायडन्स देईन, गायडन्स ऑलवेज असतो. बट अप्रोच जर फॉलो झाला नाही तर तुम्ही एकाच 3 महिन्यानंतर त्या स्टेजला असं जिथं सुरू केलेलं असतं. सो फॉलो करा सिन्सिअरली. 3 महिन्यानंतर अशा स्टेजला असं 6 महिन्यानंतर ह्या स्टेजला असं की बाकीच्यांच्या कम्पेरेटिव्ह तुमचा सिलेबस पूर्णपणे हातात तुमच्या कंट्रोलमध्ये आलेला असं. छोटे मोठे पॉईंट राहिलेले असतील ते तर कधी करणार आहे आपण. ठीक आहे. सो प्रिअम्बल, फंडामेंटल राईट्स, ड्युटीज, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल हे संपूर्ण कव्हर झालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा प्रिन्सिपल ऑर्गन्स ऑफ द युनियन गव्हर्नमेंट एक्झिक्युटिव्ह म्हणजे इथं पार्लमेंट कव्हर होईल, सुप्रीम कोर्ट कव्हर होईल. तर तुमचं पॉलिटिक्स GS2चा पेपर अख्खा कव्हर होऊन जातोय. स्टेट गव्हर्नमेंट, हायकोर्ट्स, स्टेट लेजिस्लेचर कव्हर होते, पंचायत राज इन्स्टिट्यूशन, ग्रासरूट मुवमेंट सगळं कव्हर होतंय. हे सगळे स्टॅच्युटरी कमिशन्स म्हणजे आपण संविधानिक संस्था म्हणतो, इलेक्शन कमिशन पासून ते नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशन पर्यंत सर्व कव्हर होते. फेडरलिझम, संघराज्यवाद सगळं. आता मात्र इथं बघा इथपर्यंत तुमचं पॉलिटी बऱ्यापैकी कव्हर होते इन्क्लुडिंग इंटरस्टेट डिस्प्युट्स. इंटरस्टेट डिस्प्युट्स मध्ये रिव्हर पण आहे जे की ऑलरेडी स्टडी केलंय थोडंसं. ठीक इथपर्यंत तुमचं बऱ्यापैकी पॉलिटी लक्ष्मीकांत वरती आहे. इथून पुढे तुम्हाला आणखीन ओव्हरलॅपिंग पार्ट आणि तो तुम्हाला एसे, इथिक्स आणि तुमच्या अदर GS सब्जेक्ट मध्ये हेल्प करणार आहे. उदाहरणार्थ बघा नेहरूयन आणि गांधीयन पर्स्पेक्टिव्ह. जर पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्रीवरती क्वेश्चन आला की सुरुवातीची नेहरूंची पॉलिसी काय होती इंडियाच्या डेव्हलपमेंट, अँसर इज हिअर. प्लॅनिंग अँड पब्लिक सेक्टर 5 इयर प्लॅनिंग वरती क्वेश्चन येतात. पब्लिक सेक्टर सरकारी कंपन्यांचा काय रोल आहे, एम्प्लॉयमेंट मध्ये काय रोल आहे असा क्वेश्चन तो तयार होतो. ग्रीन रिव्हॉल्युशन, ज्योग्राफीचा क्वेश्चन आहे, एन्व्हायरमेंटचा क्वेश्चन, इकॉनॉमीचा टू बी प्रिसाइज क्वेश्चन आहे आणि इकॉनॉमीच्या सिलेबस मध्ये पण GS3 एंटायरली क्वेश्चन इथून कव्हर होतोय. लँड रिफॉर्म्स, ऍग्रिरियन इलेक्शन इकॉनॉमीचा क्वेश्चन आहे, ज्योग्राफीचा क्वेश्चन आहे, ज्योग्राफीचा थोडा आहे बट मोर ऑफ ऍग्रिरियन रिफॉर्म्स आणि लँड रिफॉर्म्स हा इकॉनॉमीचा क्वेश्चन आहे. लिबरलायझेशन आणि इकॉनॉमिक रिफॉर्म्स एंटायरली GS3चा पार्ट कव्हर होतोय. कास्ट, रिलीजन आणि इथनिसिटी यांची काय भूमिका आहे इंडियन पॉलिटिक्समध्ये, सोशल जस्टिस आणि सोशल इश्यू बऱ्यापैकी कव्हर होते. कास्ट सारखी गोष्ट समजून जाते तुम्हाला, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स ह्या गोष्टी समजून घ्याव्या लागतात. प्लस मी सांगितलं नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल ट्राईब्स मध्ये पण आपल्याला स्टडी करायचं आहे हे आणि ह्याबद्दल तो ऑलरेडी डिस्कस केलं. सो दॅट्स ऑल अबाउट दिस पॉलिटिकल सायन्सचा सिलेबस डिकोड. इथे फक्त मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगेल ती म्हणजे जस्ट गिव्ह मी अ सेकंड. जो नवीन पॅटर्न आलाय त्याबद्दल. ऑप्शनलचा पॅटर्न कसा असतो, सिंपल. ऑप्शनलचा पॅटर्न तुम्हाला दिसेल टोटल 8 क्वेश्चन्स असतात. या 8 क्वेश्चन पैकी तुम्हाला 5 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे. सो भरपूर सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. मग ह्या 8 क्वेश्चन पैकी सेक्शन ए मध्ये 4 हा एक पेपर आहे, असा दुसरा पेपर असतो. सेक्शन 1 मध्ये ए मध्ये पहिला क्वेश्चन असणार आहे. सेक्शन बी मध्ये हे 4 क्वेश्चन असणार आहे. सेक्शन 1 मध्ये 4 आणि सेक्शन बी मध्ये 4. त्यातल्या क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन नंबर 5 हा मात्र तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहेच आणि त्यातले क्वेश्चन असणार आहे 5-5 जे 10 मार्काला इच असे क्वेश्चन असणार आहे. म्हणजे तुम्हाला हे 100 मार्क्स कंपल्सरी, हे 10 क्वेश्चन कंपल्सरी आहे, राईट. आणि बिलीव्ह मी इथं क्वेश्चन सोपे पण असतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर इथं क्वेश्चन्स पाहिले तर एक क्वेश्चन कंपल्सरीला असतो की इंडियाचं अप्रोचेस जे फ्रीडम स्ट्रगल बद्दल त्याबद्दल असतो. एखादा क्वेश्चन असं जे ब्रॉडली, फॉर एक्झाम्पल आम्ही सांगितलं आता की रोल ऑफ कॅग असेल, असे क्वेश्चन इथे येतात जे सोपे GS2 मध्ये आपण प्रिपेअर केलेले आहेत. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 2, 3, 4 आणि 6, 7, 8. या 6 क्वेश्चन पैकी तुम्हाला 3 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. त्यातले
आता इथं काय दिलं बघा, यांनी थोडासा सिलेबस चेंज केला. इथं काय दिलं त्यांनी, एक क्वेश्चन 20 मार्काला असेल, म्हणजे 2 क्वेश्चन 20 मार्काला आणि एक क्वेश्चन 10 मार्काला असेल. युपीसीचा पॅटर्न असा आहे की एक क्वेश्चन 20 मार्काला आणि बाकीचे 2 क्वेश्चन 15-15 मार्काला. पण त्यांनी इथं काय केलं, एक क्वेश्चन 20, म्हणून मी सांगत असतो नेहमी, हे 10 मार्काच्या क्वेश्चनच्या आधी लागू नका, मोठे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा 20-20 मार्काचे. पण तुम्ही ऐकत नाही, 10-10 मार्काचे एक एक पानं घेऊन येतात, सर चेक करा, काय फायदा आहे त्याचा नाही. सो 20 मार्काचे क्वेश्चन तयार करायला सुरुवात करा. मी तो 15 सांगत होतो, 20 मार्कर क्वेश्चन आहे, 300 वर्ड्स. सो कोणता क्वेश्चन कुठे माहित नाही ना आपल्याला, मग तो 20 मार्काची तयारी करा. तो क्वेश्चन 10 मार्कात बसवायचं कसं ते नंतर सांगेल. पण 10 मार्काला एक्सपांड करायचं, क्वालिटी खराब होते. सो 20 मार्क, ठीक आहे. पण तुम्ही काय करू शकता, 6 पैकी तुम्हाला 3 सोडवायच्यात, पण असं आहे की कोणत्या तरी एका याच्यातला 1 आणि एका याच्यातले 2 असे सोडवावे लागतात. म्हणजे तुम्ही असं नाही करू शकत की तिन्ही क्वेश्चन यातले सोडवले आणि ह्या तिन्हीपैकी एकही नाही सोडवलं, असं नाही करू शकत. ह्या तिन्हीपैकी 1 किंवा 2, जर यातला 1 घेतला तर यातले 2 घ्यावे लागतील, ह्या तिन्हीपैकी 1 घेतला तर यातले 2 घ्यावे लागतील. आणि मुलं काय करतात, मेनली ह्या 3 पैकी 2 विचारतात. थिअरीला मार्क्स जास्त मिळतात, ही करंट अफेअर ओरिएंटेड बऱ्यापैकी असतं, जेणेकरून तुमचा करंटचा लोड कमी होईल, तुमचा प्रिपरेशनचा लोड कमी होईल. हे तर प्रिपेअर करायचं, GS2 तर प्रिपेअर होणारच आहे, पण इथं मार्क्स येण्याचे चान्सेस कमी असतात, इथे मार्क जास्त मिळतात, म्हणून थिअरी जास्त सोडवतात. आणि म्हणून मी पुन्हा यायला सांगतो, थिअरीवर जास्त भर द्यायचा आहे आपल्याला, ठीक आहे. सो हा आहे सिलेबसचा पॅटर्न. त्यानंतर मी सांगितलं तुम्हाला की थोडीशी आयडिया देतो, हे सुब्रता मुखर्जींचं बुक आहे, तुम्हाला हे मी डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहे. तुम्हाला हे वेस्टर्न पॉलिटिकल थिंकरचं बुक आहे, प्लॅटो टू मार्क्स. आणि त्याचबरोबर आणखीन एक बुक आहे, ग्लोबल पॉलिटिक्स, अँड्रू हेवडचं, ते पण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. सो भेटूया लेक्चरच्या सिरीजेसमध्ये, आणि जे की लवकरच आपण सुरू करणार आहोत. आणि ते लाईव्ह असेल हे मात्र लक्षात असू द्या. सो तुमचे जेवढे स्टुडंट्स आहेत, ओळखीचे विद्यार्थी, तुमचे फ्रेंड्स जे PSR ऑप्शन करतात, त्यांना ती लाईव्ह लिंक शेअर करा. आपण एक टाइम फिक्स करू, सगळ्यांच्या कन्व्हर्सेशन नंतर सगळ्यांना कसं योग्य आहे असं म्हणून एक टाइम फिक्स करू आणि त्याला लाईव्ह लेक्चर सुरू करू, जेणेकरून तुमच्या लाईव्ह त्या लेक्चर्समध्ये तुमचे डाऊट पण क्लिअर होऊ जातील, ठीक आहे. सो ह्या इथेच थांबूया. चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा म्हणणार नाही, कारण ती माझी टेंडन्सी नाही. कारण माझं असं म्हणणं आहे, जर क्वालिटी असेल तर तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल, आणि तुम्ही स्वतः जेवढं जास्तीत जास्त लोकांना ते कंटेंट पोहोचवायची गरज तुम्हाला वाटते, तेवढं याचा अर्थ माझं क्वालिटी कंटेंट असेल तर तुम्ही नक्की रिकमेंड कराल. सो एक छोटासा एफर्ट्स. आणि बिलीव्ह मी, जेवढं मार्केट मी स्टडी केलंय की या ठिकाणी एक गॅप आयडेंटिफाईड झालाय, तो याला रिझन असं आहे की भरपूर सारे मुलं कन्फ्युज स्टेटमध्ये आणि काय करावं समजत नाही. सो त्याला हे बेस्ट सोल्युशन आहे मी काढले. याच्यातून काही रेव्हेन्यू अर्निंगचा ऑब्जेक्टिव्ह नाही, काही मिळू शकत नाही. तुम्ही किती व्ह्यू देणार आहे, असे किती PSRचे मराठीतून प्रिपेअर करणारे स्टुडंट्स आहेत. सो ते काही मला लाखोनी व्ह्यूज देणार नाही की जे मला रेव्हेन्यू अर्न करून देतील. टार्गेट सिम्पल एवढंच आहे की जे मुलांना मिळायला पाहिजे, की मुलं एवढे 30-30 हजार 20-20 हजार स्पेंड करून जे मिळत नाहीये, जे दुर्लक्ष झाले, त्यातून जनरेशन ज्या डिस्ट्रॉय होऊ राहिल्या तिथे MPSC मध्ये, ते पाहिल्यानंतर असं वाटलं की थोडंसं आपण एक काहीतरी चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करावा. सो त्यासाठी हा घेतलेला इनिशिएटिव्ह नक्कीच तुम्ही अप्रिशिएट कराल अशी अपेक्षा करतो. आणि हे लेक्चर इथं, ठीक आहे. थँक्यू. भेटूया नेक्स्ट लेक्चर.